नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईफ। तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत राजस्थानला। हो, तुम्ही खरं ऐकलं। सो राजस्थान जे राज्य आहे हे खूप मोठं राज्य आहे। त्यामध्ये आम्ही जयपूर, उदयपूर आणि जोधपूर हे एक्सप्लोर करणार आहोत। आता मी आहे मुंबईला आणि इथून जो व्ह्यू आहे हा ताज हॉटेलचा व्ह्यू आहे। आत्ता आम्ही आलेलो होतो आमदार निवास या ठिकाणी। सो फायनली आमचं फ्रेश वगैरे झालंय, जवळपास टायमिंग झालाय 12 वाजलेले आहेत दुपारचे। आता खाली लंच करूया, देन आपण ट्रेन आहे आपली 1:25 तो ती ट्रेन आपल्याला जोधपूरला घेऊन जाणार आहे सकाळी 5 वाजता। सो लेट्स गो। चलो, हॅपी का? तेव्हा असा रूम होता। चलो पटकन पैकी हा होता आमदार निवासचा रिसेप्शन काउंटर। इथून आम्हाला एंट्री भेटली, देन आम्ही थँक्यू काका। चलो पटकन खायचं बघू काहीतरी। ए, कुठे आहे कॅन्टीन? बघा बाहेरचं लोकेशन असं आहे। आता आम्ही लंच करायचं टाळलेलं आहे कारण ट्रेनला बराच उशीर होईल, त्यामुळं जस्ट आता आम्ही चाललोय पटकनपैकी ट्रेन पकडूया। टायमिंग झालेलं आहे 12 वाजलेले आणि 1:25 आमची ट्रेन आहे। तर ती ट्रेन पकडणं महत्वाचं आहे, बाकी जेवणाचं बघूनच घेऊ काहीतरी। सकाळी थोडासा शिरा खाल्ला होता। तो चलो। एक 1.5 किलोमीटर वॉक करून चाललेलो आहोत चर्चगेट स्टेशन या ठिकाणी। बाकी पाठी मागून येतं चल रे भाई पटकन। बघा मुंबईमध्ये कसं चाललाय। चलो भाई साहब। फायनली आता आम्हाला ट्रेन भेटलेली आहे। आता आम्ही चाललेलो आहोत बांद्राला जात आहोत। आता आम्ही ट्रेन मध्ये आलेलो, खूप धावपळ केली, खूप पळालो, जवळपास 10-15 मिनिटं पळालो। त्यानंतर आम्हाला ही ट्रेन भेटलेली आहे। हे जे स्टेशन होतं हे बांद्रा टर्मिनस होतं। सो थोडासा आउटसाईडला होतं, त्यामुळे वेळ लागला। बाकी आमची ही सीट आहे। आता अंकल जेवण करताय, ते जेवण करतील। आणि किती पळालो सांग ना। आणि एसीचा फील कसा वाटतंय? गाईज एक नंबर आहे। म्हणजे एसी पक्ष आम्हाला आता जो घाम आलेला आहे त्याला खूप इम्पॉर्टंट आहे। जेवणाचा विचार ना, हे जेवायचं म्हणत होते, जेवायला थांबू एक ठिकाणी। मी यांना सांगितलं की नका ऐका, त्यामुळे आमची ट्रेन वाचलेली आहे। आम्ही चाललेलो, आम्ही परत घरी गेलो असतो। एसीचा एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे। फायनली आता आमची ट्रेन निघालेली, शार्प निघाली। सो एकदम मस्त मजा करू। आता बघूया, अजून भरपूर जण जॉईन होतील। आमचं जेवण पण बाकी। सो बघूया काय ऑर्डर करतो। थाली ऑर्डर करतो। इथं जे होते ना त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की दाल बाटी आहे आमच्याकडे 170 रुपयाला। सो बघूया। लाईफ मध्ये आम्ही फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये ऑर्डर करतोय। हे बघा असं ऍप असतं, त्याच्यातून ही असं थाली सिलेक्ट करायची कोणती आपल्याला हवी। आता हा शिकतोय आज। गुलाबजामुन पण आहे, हा पण ते नको। इकडे फोन चालू आहे। आमचा जो फ्रेंड आहे ना आमचा, त्याला माहिती आहे इकडे ट्रेन थांबली आहे। बाकी हा इथे स्टोरी टाकतोय। हा रे, हे अरे काय व्हेज, मला वाटतंय व्हेज बिर्याणी सांगायची का? एक स्टीम राईस बोले तो क्या रहता अरे साधा राईस, साधा राईस बघा। वाव, कसं वाटतंय ना? ये सोच कब मैंने ये जाना था। तुम्ही काय काय रे? अरे अरे काहीतरी टाकलेले हा याच्यासाठी, जाळ्यासाठी। काहीच तुम्ही बघू शकता व्ह्यू किती सुंदर आहे। थोडी ग्लास ही साफ पाहिजे होती ना। काय छान छान टीसी आलेले तुम्ही बघू शकता। बघा आपलं तर तिकीट आहे ना, जेव्हा तिकीट नसते तेव्हा किती टेन्शन येतं ना। 6162 बोलिए। शक्यतो एसी तिकीट मध्ये कधी प्रॉब्लेम होत नाही, कारण सर्व एक क्लास
लोक सर्व स्टँडर्ड लोक असतात, त्याच्यामुळे एकदम छान आहे. बाकी हा म्हणतो तर जेवण कॅन्सल करायचं, कारण ते जेवण आम्हाला थोडंसं महाग पडलं, जवळपास 200 रुपये महाग पडलेलं आहे ऑनलाईनचं जेवण. आणि इथं 500 रुपये नाही रे ब्रो, इथं लोक मस्त पेपर वाचताय. मित्रांनो आम्ही 4 दिवसासाठी राजस्थानला चाललोय. सर्वात पहिले आम्ही जोधपूरला जाणार आहोत, दुसऱ्या दिवस आम्ही जयपूरला आम्ही 2 दिवस स्पेंड करणार आहोत, आणि तिसऱ्या दिवशी आम्ही उदयपूरला जाणार आहोत. सर्व ब्ल्यू पिंक सिटी आम्ही कव्हर करणार आहोत, तुम्हाला दाखवतो, सर्व एक्सप्लोर करणार आहोत आणि खूप मज्जा करणार आहोत. सो जवळपास आमची 5 ते 6 दिवसांची छोटीशी ट्रिप असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी तुम्हाला सांगतो की कसं तुम्ही फिरू शकता. सर्व डिटेल्स मी तुम्हाला देतो. चादर काढावं लागेल आता. काहीच खरंच थंडी वाजते आता. पहिले मस्त वाटलं, चिल. क्लायमेट चेंज झालं इथं. नाही आपण आता गुजरात पर्यंत आलेलो आहे. हे बघा फोन मध्ये तुम्हाला दाखवतो, वापी येईल. वेर इज माय ट्रेन. सो याच्यावर आपल्याला लगेच ट्रेन दिसते, तर वापीला आपलं जेवण येईल. भूक आहे का भाऊ? भूक आहे? अरे भूक आहे कालपासून. आता एक 20 मिनिटं. तर थोडासा आता आराम करत आहे मी, आणि माझे फ्रेंड्स पण तिकडे आराम करताय, बघू शकता. हे बघा आराम करताय, फोन खेळतोय. सो मी पण आराम करतो. थंडी तर वाजते थोडी, काही मज्जा आहे. आम्ही व्हेज डिलक्स थाली मागवली होती, फायनली त्याची ऑर्डर आली. तर वापी स्टेशन आहे गुजरातच्या जवळ, पुढे आता सुरत लागेल. तो हे स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता, वापी. आणि आता इथून आम्ही फूडची डिलिव्हरी घेतलेली आहे. सो अराउंड 700 रुपयाला मध्ये बसलेले आहे. सो चालेल, गेट पण उघडायचं थोडंसं मुश्किल आहे, काहीच असं लोटावं लागतं आणि लगेच अंगावर येतं ते. हे बघा लगेच येतं. सगळे झोपले आणि आपलं फूड आलेलं आहे. पुढे रो काय रे, काय आलं? काय आलं? इकडं नाही जेवत आपण. आला रे भाऊ. खूप भूक लागलेली होती मला. ओव्हर ऍक्टिंग के 5 रुपये कट. पापड मिरची ये तो डलेगा ब्लॉग में. वेज पुलाव. काय कपडे बघायचे. आपल्याला तर हे कमी पडेल. अरे काय ते ताटी वेज प्लॅटर. मेरे ये तो चाहता हळू केला. समजलं नाही, डायरेक्ट बाहेरून मागवलं. खूप टेस्टी. लय माग दिलं भाऊ. हे व्हिडिओ कॉल करतोय मित्रांना, जे आले नाही त्यांना, जे मित्र आले नाही त्यांना व्हिडिओ कॉल चालू आहे. नाही दुखत रे पोट. जे आले नाही त्यांना जाळवायचे काम चालू आहे, बाकी काही नाही. खरंच टेस्ट खूप छान आहे. तुम्ही छान आहे ना? हॅलो. वाटत नाही की आपण ट्रेन मध्ये जेवण करतो, एकदम छान. जेवण झालं आणि जवळपास 1 तास झालेला आहे. मस्त सर्व आता आम्ही आराम करत होतो. त्यांना म्हटलं 6 वाजले, आता उठा. काहीच उठत नाही, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे झोपले होते. हे बघा 6 वाजलेत. चलो भाई उठ जाओ, 2 घंटे के बाद फिर सोना ही है. बाकी सगळे झोपले पाय, तुम्ही बघू शकता. हे लाईट ब्लँकेट मध्ये काही वेगळं दिसतं. हा तर वेगळं दिसत होता, ब्लॅक ब्लँकेट मध्ये चांगलं दिसतं. मित्रांनो रात्रीचे 8:45 झालेले आहेत आणि आता आम्ही डिनर करत आहोत. डिनर मध्ये सिंपल आहे आमच्याकडे अशी एक व्हेज प्लॅटर, ज्यामध्ये पनीरची भाजी, वरण वगैरे सर्व आहे आणि थोडंसं स्नॅक्स आणलेलं आहे. बाकी इथे सर्व आता जेवणाची तयारी. आणि हा आमचा राजस्थानचा फ्रेंड भेटलेला आहे, खूप छान फ्रेंड आहे. बेसिकली शेअर मार्केटचा तो ब्रोकर आहे. सो अतिशय भारी स्वभाव आहे त्याचा, आम्हाला खूप आवडलेला आहे. त्याच्यासारखा स्वभाव म्हणजे एकदम दिलदार असते. सो काय सांगू तुम्हाला त्याच्यावर. चला आवरायला घ्या आणि जेवायला नियोजन करा. फोन एवढे झाले ना, प्रत्येकाकडे 2-2 फोन आहे काही आमच्याकडे. व्हेरी अमीर. त्यामुळे टेस्ट छान. येस कसं वाटलं? सकाळचं पण छान होतं ना, आत्ताचं पण छान होतं. प्राइस वाईज 170 रुपयाचं होतं, एकदम बेस्ट.
बाकी पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. गाईज आता डिनर करून झालेला आहे, जवळपास रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत. सो आता मस्तपैकी झोपून घेऊया आणि तुम्हाला भेटतो मी उद्या सकाळी. बाय द वे आजूबाजूचा माहोल कसा आहे ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो. असा विषय चालू आहे कंबलचा. बाकी सगळे झोपले. आता गप्पा मारतील मस्त. आमचा नवीन मित्र आम्हाला खूप भारी भेटलेला आहे, एकदम भारी स्वभाव, अप्रतिम. असे लाखातून एखादा हिरा भेटतो त्याच्यात तो आहे. बोलतोय माउंट आबूला यायचेच भाऊ, मला माहित नाही तुला माउंट आबू यायचं चालेल नाही. बाकी इथं एसी आहे, थोडस कमी करू, हवा नको लागायला जास्त. आणि ही ब्लँकेट आणि देन भेटूया तुम्हाला आता सकाळी भेटतो. बाय बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग जोधपूर. गाईज फायनली आता मी जोधपूरला आलेलो आहोत. काका मागू राहिले चादर, भाऊ उठत नाही. हमारे व्लॉग भी आ जाएगा. तेव्हा असं ते मस्त चादर वगैरे काढता हे जातं वॉशला आहे बघा. असं कशी झाली झोप? मजेदार. अजून अर्धा एक तास मला तेच वाटतं. मस्त एकदम झोप आली. थंडी एसी आहे ना एकदम मस्त. फायनली आता आम्ही पोहोचलोय जोधपूर या ठिकाणी. ती होती आमची ट्रेन. सो चाललोय आता मी रूम शोधूया, फ्रेश होतो. चलो. रेल्वे स्टेशन कसं मॉडेल तयार केलेलं आहे इथं. मी इथं आलो होतो गेस्ट रूम शोधण्यासाठी, पण बंद आहे. चला अजून शोधू कुठे. विचारू चला ना. तर मित्रांनो आता मी आहे वेटिंग रूम मध्ये आणि फ्रेश झालेलो आहे. जवळपास सकाळचे 8 वाजलेले आहेत. बाय द वे हा आत्ताच ड्रेस चेंज करून आला पटकन. आवर यार उशीर झालाय. सो असं काही वेटिंग रूम होता, जे एसीचं तिकीट असतं त्यांनाच हा वेटिंग रूम अलॉट होतो. सो इथंच आत्ता आम्ही फ्रेश झालेलो आहे, थोडीशी आंघोळ केली आणि डन फॉर द डे. मित्रांनो आता आम्ही वेटिंग रूम मधून बाहेर निघालेलो आहोत. आता नाश्ता करूया. जवळपास 8 वाजून 8 मिनिटं झालेत सकाळचे. सो नाश्ता करूया, देन मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. असं ऐकलंय की या ठिकाणी एक प्याज कचोरी म्हणून खूप फेमस आहे. बघूया जर जवळ भेटलं तर जाऊया. आणि बॅग आहे त्या लॉकर रूम मध्ये ठेवूया. चला. बाय द वे आज याचा बर्थडे ना, सो याला फुल फोन येत आहे. चलो. असं स्टेशन आहे, बघू शकता जोधपूर रेल्वे स्टेशन. आता आम्ही या ठिकाणी पूर्ण मॅप बनवून घेतोय कसं फिरायचं आहे. ते लॉकरच्या इथं आलो तो वेटिंग रूम मध्ये. मॅप बनवून घेऊ. तो 2 से 3 घंटे यहाँ पे भी खर्च हो सकते हैं. मंडोर गार्डन देख लो, उसके बाद आप कहाँ जाना पसंद करोगे? उसके बाद कहाँ जाना होगा? मित्रांनो आता आम्ही लॉकर रूम मध्ये बॅग्स घेऊन बाहेर आलेलो आहे. तर बाहेर बघू शकता स्टेशनच्या बाहेर पुतळा आहे. इकडचे जे उदयपूरचे जोधपूरचे सॉरी राजे आहेत. येस. आता मी इकडं होते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. मित्रांनो जोधपूर मध्ये आता आम्ही बघणार आहोत. पहिले तर नाश्ता करूया, झाल्यानंतर आपण मेहरानगड फोर्ट आहे या ठिकाणी. जवळपास 7 ते 8 पॉईंट आहे, तर ते एक्सप्लोर करणार आहोत. तर चला बघूया कसं काय होतं. काय आलं? मॅगी कोण खातं? बाईक भेटतंय रेंटवर, तर विचार करतोय चला बुलेट घेऊ रेंटवर. हे फक्त विचार मग पाहू. बुलेट क्लासिक थंडर है ना, क्लासिक भरी रहती करना. हाँ क्लासिक.
पेट्रोल आपका है इसमें 80 किलोमीटर पर डे का लिमिट है। तिथं पण आहे बघा ऍक्टिवा ऑन रेंट. विचारलं काही बट काही मूड नाही आहे ऍक्च्युली. आपण सिटीमध्ये पण बाईक चालवतो ना, तर इथं येऊन पण जर बाईक चालवलं तर काय माझ्या मस्त ऑटोमध्ये फिरू, रिलॅक्स करू. मी माझं असं म्हणणं आहे, बघूया काय म्हणतात. इथल्या लोकल्सला विचारून आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत जनता स्वीट्स या ठिकाणी. परंतु आतमध्ये ना सर्व सीट्स कशी तुम्हाला दाखवतोय बघा. जे पूर्ण असं किचन बघा. चालेल पैसेवाला पैसा दे. किती आले नाही काय कचोरी माझ्याकडे पूर्ण दिलं यावेळेस फायनान्स डिपार्टमेंट. बाकी किचन बघू शकता यांचं. हे बघा अशा सर्व स्वीट्स आहे. राजस्थानच्या स्वीट्स बघू शकता. जोधपूरच्या. किती रुपयाला कचोरी? कचोरी ओनली 8 रुपये. 8 रुपये. काही पण नको 18 आहे. 8 रुपयाला ओनली एकदम. मित्रांनो आता मी वरती आलेलो आहे फर्स्ट फ्लोअर वर या हॉटेलच्या. राजस्थान जितना ही बडा आहे. क्या लेने वाले? इडली सांबारच घेऊ आलं मला वाटते. बाकी तू बघ काय घेतो तू. बघूया मेनू. पहले तो अपन नाश्ता करेंगे, उसके बाद कुछ शेक भी लेंगे. आहे सकाळचा ब्रेकफास्ट कचोरी. जस्ट एक टेस्ट करण्यासाठी फेमस आहे इथली म्हणून. देन इडली सांबार जी की 60 रुपयाला आहे. ऑलमोस्ट आहे ना. नाही आता ब्रेकफास्ट झालाय. आम्ही निघत आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी. लेट्स गो. चलो. फायनली आता आम्ही ऑटो रिक्षा केलेली आहे मेहरानगड फोर्टला जाण्यासाठी. चलो. नाम बताओ, नाम बताओ सर. खान साहब. हमारे साथ हमारे खान साहब है. तो आता चाललोय मेहरानगड फोर्टला. एकदम सुंदर असा प्रवास झालाय. जवळपास यांना आता मी 100 रुपये डील डन केली. 4 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ते आहे मेहरानगड फोर्ट. हे बघा. वेलकम टू राजस्थान जोधपूर. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जोधपूर ह्या ठिकाणी. माझ्या पाठीमागे आहे मेहरानगड फोर्ट. महाराष्ट्रात पण असे तिकीट केले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? सगळं आपलं जे किल्ला आहे तो मेंटेन राहून आमचा संकेत त्याच्यासोबत. Hello sir, nice to meet you. Wow. Okay. He's blogger. Yes, blogger. 1.5 million सबस्क्राईब. बघा तुम्ही बघू शकता पुढे किती जबरदस्त अशी तटबंदी आपल्याला बघायला भेटते. गौरव की शादी है भाई रात को. या ठिकाणी तलवार आहे बघा. हा 18वी शताब्दीचा पडदा आहे. हा तुम्ही अंगरखा बघू शकता. हा व्ह्यू आणि किल्ला पण बघू शकतो किती मोठा आहे. हे बघा ही पूर्ण आहे ब्ल्यू सिटी. फोटो घ्यायचा आहे मला पण. काय लेदरचं याला तेल लावावं लागते. काय माहिती लेदर. लेडीज का कौन सा दिखाओ ना. लेडीज तुला कळत नाही काय. मी बाहेर आलेलो आहे. किल्ला बघा. कढाई बघा किती वेळेसची.